जय शिवराय मित्रांनो, मी अमोल परब चॅनल पार्टनर विशाल मात्रेसह पूर्ण टीमच्या वतीने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महिला संघटक नायगाव पूर्व विभागामधील एक कार्यकर्ते, तर स्वागत करूया माननीय चैत्राली चव्हाण यांचं। नमस्कार, जय महाराष्ट्र। महत्वाचा मुद्दा, जय महाराष्ट्र बोलल्यावरती लगेच समजून येतं की शिवसेना किंवा शिवसेनाचे शिवसेना शाखेमध्ये असणारे पदाधिकारी असो किंवा तुमचे वडील सुद्धा इथे येऊन गेले आणि फर्स्ट टाइम आम्ही ते म्हटलं की जय महाराष्ट्र आहे ना, आणि खूप गर्वाने म्हटलं पाहिजे की जय महाराष्ट्र सगळ्यांनीच म्हटलं पाहिजे। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्यावेळी आपण आता स्टार्ट करतोय बोलणं किंवा तुमची जर्नी जी 6 वर्षाची जर्नी आहे असं तुम्ही म्हटलं की 6 वर्ष तुम्ही नायगाव पूर्व विभागामध्ये जी शाखा आहे तिथे कार्यरत आहात आणि एक महिला संघटक म्हणून तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करताय। आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही काय विचार करता किंवा या क्षेत्रामध्ये येण्याचं, जसं वडील तुमचे तर या क्षेत्रात आहेत, म्हणजे शिवसेना पक्षाशी जुडलेली आहेत, म्हणून तुम्ही आलात की तुम्हालाही कसं वाटलं की नाही या राजकारणामध्ये आलं पाहिजे किंवा काय? वडील आहेत म्हणून यावंसं वाटलं हे मोठं कारण आहेच। कारण जे आपण बघतो की आपल्यापेक्षा मोठी माणसं किंवा आपल्या घरामध्येच जो वारसा चाललेला आहे, मग तो कामाशी निगडीत असू दे, समाजसेवेशी असू दे, मग आपली एक इच्छा होते की हे करणं जसे आपले वडील करतायत त्यांना साथ देऊन जर आपणही काही करू शकलो, एक मोठा नाही पण एक खारीचा वाटा करू शकलो, तर ते किती महत्त्वाचं राहील आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी। सो त्यामुळे तर वाटलंच की वडील आहेत म्हणून करावंच। पण एक आपण शिक्षण घेतो, आपल्याला शिक्षणातून काय संस्कार मिळतात किंवा म्हणजे एक माणूस म्हणून जेव्हा आपण प्रत्येक जण काय करतो, सकाळी उठतो, काम करतो, आपला परिवार, आपलं कुटुंब ह्याकडे प्रत्येक माणसाचं लक्ष असतं। पण आपण माणूस आहोत, मग माणूस हा समाजाचा भाग आहे, मग जिथे आपण समाजाचे भाग आहोत तिथे आपण समाजाला काहीतरी देणं लागतो। मग ह्या पण विचारातून एक ही भावना निर्माण होते की जर समाजप्रिय प्राणी असून जर समाजासाठी आपण काही करूच नाही शकलो तर मग काय उपयोग आहे फक्त शिक्षण घ्यायचं आणि फक्त आपलं कुटुंब आणि आपणच मर्यादित राहायचं म्हणून? फक्त समाजसेवा करण्यासाठी पक्ष महत्वाचा आहे का? अजिबात नाही। समाजसेवेसाठी पक्ष महत्वाचा आहे असं नाही, पण एखाद्या पक्षाचे विचार हे जर आपल्याला आणखी प्रेरणा देतात की एक मार्ग असतो बघा, प्रत्येक मार्ग आहे, समाजसेवेसाठी गरज नाही, गरजूला कोणीही मदत करू शकतो आणि ती त्यांनी करावी, पण एक प्रोटोकॉलनुसार, एका पद्धतीमध्ये, एका नियमावलीमध्ये राहून काम करणं, बरं ते केलेलं काम पद्धतशीरपणे प्रत्येकापर्यंत पोहोचवणं, हे जे पक्ष काम करतो, मग त्याची प्रेरणा घेऊन जर पक्षाद्वारे केलं तर माझ्या मते त्याला उत्तम असा एक प्रतिसाद मिळू शकतो। चांगले विचार आहेत, परंतु असा प्रश्न येतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष, आता जो नाव चेंज झालेला आहे, तो पक्ष हा आदेशावरती चालतो, बरोबर? हे तर नाकारू नाही शकत, सगळ्यांना माहिती आहे। पण ज्यावेळी वरून आदेश येतो त्या पद्धतीने कार्यकर्ते किंवा पदाधिकारी असतील त्या पद्धतीने काम करतात। मग असं कधी वाटतं की काय मनापासून हे जे आदेश आलेले आहेत त्याबद्दल काहीतरी मन नाही वाटत की हे करावं, परंतु आदेश आहे तर ते करावं लागतं, असा काय विचार कधी? आता खूप छान मुद्दा तुम्ही मांडलात। आदेश कोण देतो आणि आपण कोणाचे आदेश स्वीकारतो? आपलं घर आहे, कुटुंब आहे, वडीलधारी माणसं आहेत, ते एखाद्या गोष्टीचा आदेश देतात किंवा त्यांचे विचार ते आपल्यापर्यंत मांडतात की ही गोष्ट अशी करा जेणेकरून हा तुम्हाला फायदा होईल किंवा हे तुमचं उपयोगाचं आहे। मग जर आम्ही शिवसेनेला, उद्धव बाळासाहेब ठाकरे या आमच्या पक्षाला एक कुटुंब समजतो, मग कुटुंबामध्ये जर एखादा आपल्यापेक्षा मोठा आहे मानाने, प्रतिष्ठेने, वयाने, मग त्याच्याकडे तेवढा तो पगडा आहे विचारांचा, अनुभवांचा, मग जर त्याने आदेश दिला आणि त्याच्या आदेशाला फॉलो करत आपण जर काम केलं तर त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की काही म्हणजे करणं वाईट आहे, चुकीचं आहे असं मला वाटत नाही। रिझन आपण नाही, खूप चांगलं रिझन आहे, परंतु आपण जरा एक पाऊल पुढे गेलं, एक पाऊल मागे आलो। ज्यावेळी या पक्षाचं नाव मी घेतलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याआधी हा पक्ष शिवसेना म्हणून ओळखला जात होता आणि त्यांचे पक्षप्रमुखही तुम्ही ज्यांचं नाव घेतलं माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, हे ज्या पद्धतीने होते आणि त्यानंतर त्या पक्षामध्ये जेव्हा फूट झाली, आणि हे फूट होण्याचं कारण की विचार न पटणं एका कार्यकर्त्याला किंवा एका पदाधिकाऱ्याला किंवा एका नेत्याला असं म्हटलं गेलं की विचार हे पटले नाहीत, बरोबर? म्हणजे पक्षप्रमुखाचे माझ्या कुटुंबाच्या
पक्ष म्हणजे मुख्य व्यक्तीचे व्यक्तीचे मला विचार पटले नाही म्हणून या सगळ्या गोष्टी घडल्या. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? मला या घटनेबद्दल असं वाटतं, विचार पटले नाहीत. बरं, जेव्हा सुरुवात होते एखाद्या गोष्टीची, विचार एका आपण पोझिशनला पोहोचल्यावरती जेव्हा आपल्याला पटत नाहीत, तेव्हा आपण आपल्या विचारांमध्ये बदल करून घेतलेले असतात किंवा आपण आपल्या स्वार्थाच्या मार्गाने आपण वळत असतो, तेव्हा कुठेतरी विचार बदलणं होतं. जो खरंच प्रामाणिक आहे एखाद्या गोष्टीशी, जो खरंच बांधून आहे एखाद्या गोष्टीला, खूप वर्ष सोबत चालल्यानंतर मला एका मार्गावरती, मी एका टप्प्यावरती पोहोचल्यावर जर मला वाटतंय की मला आता विचार यांचे पटत नाहीत, म्हणजे मला जो गरजेचा होता प्लॅटफॉर्म तो मला आता मिळाला आणि आता त्या प्लॅटफॉर्मवरून मी माझं काहीतरी करू शकतो, हे जेव्हा बळ येतं पंखामध्ये, तेव्हाच ते तसं वाटू शकतं की मला जेव्हा गरज होती तेव्हा मोठं करण्यासाठी त्याच विचारांची गरज लागली होती, त्याच माणसांची गरज लागली होती. जेव्हा ते जे हवं होतं ते मी मिळवलं आणि आता मी माझं उडू शकतो हे जेव्हा वाटतं लोकांना, गैरसमजही असू शकतात, तेव्हा विचार नाही पटत एखाद्याचे, असं होतं. त्यामधून ह्या गोष्टी घडल्या असं त्यामधून ह्या गोष्टी घडतात. आता ठीक आहे, समजा तुम्ही असं म्हणता की ह्या गोष्टी ह्या कारणांमुळे घडल्या, परंतु जेव्हा ही गोष्ट घडली त्यानंतर एका पक्षामध्ये फूट होऊन त्या पक्षाचे पदाधिकारी, बघा पदाधिकाऱ्यांमध्ये पण फूट झाली आणि ते वेगळे झाले. तसं म्हणूया आपण नायगाव ईस्ट परिसरामध्ये खूप चांगला जो भाग होता, जो शिवसेना या पक्षाला मानणारा एक वर्ग होता, तो वर्ग कुठेतरी विस्कळीत झाला आणि दोन फळीमध्ये विभागला गेला, असं वाटत नाही तुम्हाला? असं सर खूप, म्हणजे जे खरंच जवळचे आहेत, मी म्हणेन जे होते, आहेत आणि राहणार, यांची आम्हाला खात्री होती ते आहेत. ज्यांचं कसं आहे, जिथे मला फायदा मिळेल तिथे मी जाणार, त्यांची आपण कधीच गॅरंटी देऊ शकत नाही. म्हणजे आम्ही जेवतोय ताटात सोबत, पण हा घास खातोय आपला, पण तो आपल्याशी किती प्रामाणिक राहील ह्याचं राजकारणात काहीच भरोसा नसतो. हे राजकारणीच लोकांनी जेव्हा सांगावं हे असं वाटत नाही की मग सामान्य माणसाने विचार तरी काय करावा. सामान्य माणसांनी डोळस राहावं. सामान्य माणूस हा जो शब्द आहे ना, ह्याच्यात खूप ताकद आहे. सामान्य माणसाकडे, सामान्य मतदाराला राजा तुम्ही म्हणता किंवा आम्ही म्हणतो, पण तो राजा जो आहे तो मतदानाच्या एक दिवस आधी पुरताच आहे, त्याच्यानंतर तर त्याला प्रजेसारखंही वागवलं जात नाही. ही वस्तुस्थिती आहे. काय आहे ना सर, जेव्हा आम्ही राजा म्हणतो एखाद्याला समोरच्याला, तेव्हा त्याने त्या भूमिकेत अखंड राहणं, जसं एक राजकारणी संपूर्ण कालावधी त्याच्या ह्याच्यात राहतो. आता तुम्ही बघाल तर ती योजना आली होती लाडकी बहीण, मग ज्यांना आपण राजा म्हणतो, मतदार वर्ग, ज्यांची वृत्ती डोळस असावी, ज्यांचा बघण्याचा दृष्टिकोन की कोणत्या गोष्टीसाठी कोणती गोष्ट सुरू केली जाते, मग राजा, आता आपण असं म्हणू शकतो का की माझ्या बहिणी, ज्या आम्ही बहिणी समजतो किंवा ज्यांचं एक मत देश बदलवण्याची ताकद ठेवतं, विकास घडवण्याची ताकद ठेवतं, मग त्या योजनेमध्ये जी आज तुम्ही संख्या बघितली असेल, गरजू असता तो व्यक्ती, मला गरज आहे त्याच्यामुळे मी घेतले पैसे आणि त्या पैशाचीच लाज राखण्यासाठी मी काहीतरी केलं मतदान. मग त्यावेळी हा विचार असला पाहिजे, त्यावेळी शिक्षण आपलं काहीही असो, विचार हा असला पाहिजे की हे आपल्याला कशासाठी दिलं जातंय, हे नक्की आपलं कुटुंब चालवण्यासाठी दिलं जातंय की आमची सत्ता आम्ही अबाधित कशी ठेवू ह्यासाठी दिलं पाहिजे, हा विचार करणं. तुम्हाला असं वाटतं की महिला इथपर्यंत विचार करत असतील? करावं. त्यांना जागृत करण्यासाठी किंवा त्या महिलांना, जसं तुम्ही एक सुशिक्षित महिला आहात, सुशिक्षित म्हणजे चांगल्या घरातून आहात आणि तुमचं जो वातावरण जे आहे ते राजकीय आहे, त्या राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही जे वक्तव्य करताय हे योग्य आहे, परंतु एक सामान्य घरामधला किंवा एक आदिवासी वाड्यामधली महिला असेल किंवा तुम्ही असं म्हणा की त्यांची जी परिस्थिती आहे, जी असं बोलू शकतो की त्यांची उत्पन्नाची परिस्थिती जी आहे एकदम खालावलेली आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत, तुम्ही असं एक्सपेक्ट करताय की तुम्ही पैसे जे तुम्हाला मिळाले ते घ्या, मात्र पुन्हा तरीही विचार करा की ज्यांनी दिलेले आहेत त्याचं रिझन काय असेल आणि नंतर तुम्ही मतदान करा, असं तुम्हाला असं नाही. माझं म्हणणं काय, जे आता ती रक्कम माझ्यामध्ये 1500 रुपये आहे, बरोबर आहे, 1500 रुपयात महिना चालवणं हे सोयीस्कर आहे का, हे महिलांनी किंवा इतर त्यांच्या फॅमिली मेंबरने विचार करावा की त्याच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला व्यवसाय करणं किंवा एक नोकरी अशा संधी मिळवून दिली तर ते स्वतःच्याच जीवावरती
कमवून स्वतःचा परिवार अजून चांगला हे करू शकतात. म्हणजे सोर्स कोणता चांगला आहे? योजना राबवणं अशा पद्धतीची जी स्वतःच्या स्वार्थासाठी आहे, की एखाद्या कुटुंबाचा किंवा तिथल्या नगराचा तुम्ही असं म्हणता की त्यांना रोजगार देणं खूप महत्वाचं होतं, की पैसे देण्यापेक्षा त्यांना रोजगारवरती फोकस करावं, हा तुमचा विचार करण्याचा आहे. हा विचार करण्याचा हे. रोजगाराची संधी जर त्यांना उपलब्ध आपण करून दिली तर ह्या अशा योजनांना कोणी बळी पडणार नाही. आणि जर खरंच कोण असं काम करत असेल तर समाजाचा, नगराचा आणि प्रत्येक कुटुंबाचा विकास म्हणून त्यांनी त्यांची साथ द्यावी. सरळ सरळ तुम्ही असा आरोप केला जातोय, तुमचा सरळ आरोप आहे की ज्यांनी ही योजना आणली त्यांचा उद्देश असा होता की मत मिळवणं हाच होता, असं तुम्ही सरळ सरळ म्हणताय. तो उद्देश होता म्हणूनच योजना काढताना नियमावली वेगळी होती. योजना थोडे महिने राबवल्यानंतर त्याच्यातल्या माणसांची जी आहे ती नावं काढण्यात आली. मग ती जी तुम्ही आढावा घेतला होता की मला एक्झॅक्टली ती आता आढावा आधी घेतला गेला होता की आम्ही सगळ्यांनाच आधी पैसे देतो आणि योजनेचा भाग बनवतो, त्यांची सगळी माहिती, त्यांचा सगळा डेटा आमच्याकडे घेतो, आधार लिंक, पॅन लिंक, बँक अकाउंट डिटेल्स, आणि मग नंतर योजनेमध्ये बदल का? आधी जर तुम्ही 1 करोड फॉर एक्झाम्पल 1 करोड लोकांना देता योजना, नंतर त्या 1 करोडचे डायरेक्ट 50 लाख काय हवे? मग योजना राबवताना म्हणजे योजना जेव्हा आपण अनाऊन्स करतो तेव्हा विचार नसतात का? आज आपला देश इकॉनॉमिकली बाकी गोष्टीने आपण जर कर्जामध्ये आहोत तर अशा प्रकारच्या योजना काढणं महत्वाचं आहे की रोजगार करून आपला देश कसा विकसनशील मधून विकसित मध्ये जाईल ह्याचा विचार केला पाहिजे. चांगले विचार आहेत तुमचे आणि असे सगळ्यांनी विचार करावा. दुसरी गोष्ट म्हणजे आता जसं आपण पॉडकास्ट पुढे चालवतोय, महत्त्वाचा पार्ट म्हणजे नायगाव पूर्व विभागामध्ये तुम्ही कार्यरत आहात आणि आत्ताच्या ज्या निवडणुका येणार आहेत त्या म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि वसई विरार महानगरपालिकेमध्ये ज्यावेळी आता निवडणुका होतील आणि निवडणुकांचा जर कन्फर्म डेट अजून आलेली नाही परंतु होईल, परंतु आता जे सीट वाटप आहे किंवा ज्यांचं अधिकृत घोषणा अजून झालेल्या नाही आहेत, पण तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एक चेहरा आहात की तो दावा करतोय की नायगाव ईस्ट परिसरामध्ये मला उमेदवारी मिळावी म्हणून? दावा नाही, मी इच्छा म्हणेन. ओके. इच्छा यासाठी म्हणेन की स्वतःचा काही वैयक्तिक स्वार्थ असं नाही. आज मी इथे राहते आणि इथे 10 ते 12 वर्ष, त्याहीपेक्षा जास्त मी इथे राहते, तर मी बघते ना इथल्या रस्त्यांची अवस्था, बेसिक गोष्टी आहेत ज्या बेसिक गरजा आहेत. व्यवस्थित रुग्णालय, एखादी महिला गरोदर असते, आमच्याकडे केस येतात शाखेमध्ये, आम्ही कुठे पाठवायचं? ॲम्ब्युलन्स. बेसिक 1 ते 2 ठिकाणी आहेत. कुठे आग लागली, कुठे आहे अग्निशामक दल? बरोबर आहे. आज जे माझे इथले भूमिपुत्र आहेत ते रोजगार म्हणून काय करतात? रिक्षा चालक आहेत, बरोबर आहे. जे भाऊ रिक्षा चालवतात, रात्र नाही, दिवस नाही, काय नाही, ते रोड आहेत का व्यवस्थित? आणि आपली ही कंप्लेंट असते की तिथे लाईन लागतात, तिथे काय होतं. आपण कधी कंप्लेंट करू शकतो? जेव्हा आपण त्या सोयीसुविधा प्रॉपर देऊ शकतो. मागे मोठी इलेक्शन झाली, त्यानंतर आमचा पत्रव्यवहार चालू होता. मोठे म्हणजे मी जुचंद्रचं पण सगळ्यांची नावं घेऊ इच्छिते. म्हणजे आता जर हा इतिहास बघितलात तुम्ही, इथल्या पूर्व पट्ट्याचा जो काही इतिहास आहे, धर्माजी पाटील साहेबांपासून, त्यानंतर आमचे तांडेल साहेब, त्यानंतर नीलमताई झाल्या, नीलमताई नंतर किरण दादा झाले, जे हृदयनाथ दादा झाले, खूप मोठी मोठी व्यक्तिमत्व आहेत, बरोबर आहे. त्यानंतर मोहन दादा आता आहेत जुचंद्रमध्ये कार्यरत, जे जाऊन तळागाळात काम करत असतात. चरणाताई झाल्या तिथल्या, किंवा आमच्या इथे जी महिला आघाडी आहे, सिद्धीताई झाल्या, खूप खूप आहेत, सुलोचनाताई झाल्या, मुजगेताई, वयस्कर मंडळी आहेत. म्हणजे ह्यांनी जवळजवळ 10 वर्ष 20 वर्ष झिजवली आपली, की कशासाठी? की आम्ही इथेच राहतो. आज भूमिपुत्र म्हणाल तुम्ही, स्थानिक, मराठी भाषिक आणि हिंदी भाषिक हे टप्पे आपण पाडले पण जो इथे आला, ज्याने आपली कमाई पुंजी दिली, ज्याने घरं घेतली इथे, तो इथलाच झाला ना माझ्यासाठी. हे माझा विचार एक्झॅक्टली. म्हणून पण आता जो वर्ग आहे तो वर्ग असे आहेत की भूमिपुत्र वेगळा आहे आणि मराठी भाषिक वेगळे आहेत, हिंदी भाषिक वेगळे, म्हणजे आम्ही परप्रांतीय तुम्ही म्हणू शकता किंवा सगळेजण म्हणतात त्या पद्धती. परंतु हा सगळे जे 3 भाग पडलेले आहेत, या 3 भागांची जुळवण तुम्हाला, समजा तुम्ही एक उमेदवार म्हणून घोषित होत आहे, सपोज आमच्यावर शुभेच्छा आहेत तुम्हाला की तुम्हाला तिकीट मिळावं. सेकंड थिंग, त्यानंतरचा जो तुमचा चॅलेंजचा जो पार्ट आहे तो ह्या
3 भागामध्ये, म्हणजे भूमिपुत्र झाले किंवा मराठी भाषिक झाले, त्यानंतर अजून जे हिंदी भाषिक आहे, या तिघांची सांगड तुम्ही कशा पद्धतीने करणार? आणि तुम्हाला काय वाटतं या सगळे तिन्हीच्या तिन्ही पार्ट खूप महत्त्वाचे आहेत. एकही पार्ट जर कुठे चुकला किंवा तुमचे वक्तव्य किंवा तुमच्या वागण्यामध्ये किंवा तुमच्या कार्यामध्ये जर ते दिसून आलं, ते तुम्हाला मला वाटत नाही की खूप भारी पडण्याची गोष्ट हो आहेच ना. पण आपण तो बदलच नाही. बघा, 3 टप्पे हे आपण आपल्या प्रत्येकाने वैयक्तिक विचारानुसार पाडलेले आहेत. जो इथे राहतो, जो इथे कमवतो, बरोबर आहे, भूमिपुत्र हा महत्वाचा आहेच, कारण तो पहिल्यापासून आहे या यंत्रणेत किंवा पिढ्या त्याच्या इथे गेल्यात. त्याचा मान सन्मान सगळ्या गोष्टी आहेतच. बरं, राहिला विषय आता ह्या 3 टप्प्यांचा, की त्यांची सांगड कशी आपण घालणार. बघा, पुढे होणार उमेदवारी नाही ह्या जर गोष्टी राहिल्या, पण एक वैयक्तिक मी माझं मत म्हणून आज मांडते, जेव्हा काहीच अनाउन्समेंट नाही काही नाही तेव्हा. रिझन तुम्हाला सांगते, तिघांचे सांगड घालण्याचं एकच राहील आपलं, की तीनही वेगळे भाग असूनही त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत का समाजाशी रिलेटेड? अजिबात नाहीत. त्यांना रोड, आज जे रस्ते आहेत, वाहतूक ही तिघांनाही गरजेची आहे, ती हवीच आहे. आपल्या इथला भूमिपुत्र बहुतेकशे परिवार रिक्षा चालक आहेत, त्यांच्यासाठी रस्ता वाहतूक ही मेजर म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे. जिथे आपला व्यवसाय आहे, जिथे आपला उदरनिर्वाह होतो. पहिली गोष्ट. तीच सेम गरज दुसऱ्या आणि तिसऱ्या गटाची आहे. पाणी आज सगळ्यांना मूलभूत गरजा म्हटलं तर ठीक आहे की सगळ्यांच्या सेम आहेत आणि त्याच्यावरती फोकस करावा लागतो. परंतु ज्यावेळी आता राजकारणाच्या म्हणजे पूर्ण असा बोलू शकतो की पूर्ण वातावरण असं गरम असताना सेकंड थिंग अशा गोष्टी होतात की जे इथे आलेले भूमिपुत्र ज्यावेळी आमच्याशी डिस्कस करतात, आम्ही असं नाही की भूमिपुत्रांनाच फक्त बोलवणार आहोत, बाकी सगळ्यांनाही बोलवणार आहोत, परंतु जे आलेले आहे त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी आम्हाला डावललं जातं या नेत्यांना, सर्व पक्षीय नेत्यांबद्दल म्हटलं जातंय. तुमच्या फक्त वैयक्तिक अशी टीका केली जात नाहीये किंवा तुमच्या पक्षाबद्दल. महत्वाचं आहे की सर्व पक्षीय ज्या नेत्यांचे जे कृत्य आहेत, कृत्य इन द सेन्स असं म्हटलं जातं की सगळ्यांना बसेस काढून देणं, त्याच्यानंतर छटपूजे दिवशी ऊस वाटप करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कधी भूमिपुत्राबरोबर का नाही होत आहेत? कारण का समजा आता एका भूमिपुत्राने तर असं सांगितलं की गणपतीचा सण हा खूप आमचा मोठा असतो, त्यावेळी का असं राजकारणही लोकांना वाटत नाही की 5 फळं तरी द्यावीत सगळ्यांना किंवा काहीतरी स्वीट सगळ्यांना वाटावेत किंवा व्हॉटेवर जे पण तुम्ही देऊ शकता. जशा पद्धतीने तुम्ही आता जे छटपूजेचं हे केलात, ज्या पद्धतीने तुम्हीही केलात आणि सर्व पक्षांनी केलं, त्याच पद्धतीने एक खारीचा वाटा त्यांचा आहे आणि त्यांना खूप महत्व आहे इथे आणि ते महत्व टिकून ठेवण्याचं कामही त्यांचं आहे. त्या पद्धतीने टीका तुमच्यावरती इन द सेन्स सर्व पक्षांवरती केली जाते, त्यावेळी काय म्हणणार? भूमिपुत्रांची जर ही अडचण असेल किंवा त्यांचा हा मुद्दा असेल तर त्याच्याबद्दल नक्की विचार केला जाईल. बघा, एखादी गोष्ट आहे तिचा मुद्दा पकडून की आम्हाला ह्यांना वगळायचंय हा पार्टच राहत नाही. असं बघायला गेलं तर आम्ही भूमिपुत्रांकडे आलेलो होतो, आम्ही त्यांना कोण वगळणार आहे आणि आम्ही त्यांना वगळूच शकत नाही. इथे आलात किंवा आम्ही एक कोकणामध्ये राहणारे जसे तुम्ही आहात, परंतु ज्यावेळी आपण इकडे आलो ह्या भूमिपुत्रांनी आपल्याला साथ दिली, त्यांनी आपल्याला म्हणजे आपलंसं करून घेतलं, आम्हीही त्यांच्या बरोबर येतो, त्यांनाही आपलंसं करून घेतलं. त्याच पद्धतीने जो वर्ग हिंदी भाषिक जो आहे त्यांनाही तुम्ही सामावून घेण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न कराल? कारण का आत्ताची जी स्थिती आहे, हिंदी भाषिक जो आहे हा भारतीय जनता पार्टीकडे वळला गेलेला आहे असं दिसून येतं. ही वस्तुस्थिती आहे, ही तुम्हीही नाकारू नाही शकत. मग तुम्ही त्यावेळी हा एक मोठा चॅलेंज नाही वाटत तुम्हाला? चॅलेंज सर 100% वाटतो, पण आमचं असं नसणार आहे की हिंदी भाषिक लोकांना आपलंसं करण्यासाठी एक वेगळी आमची पद्धत आहे की एखाद्या त्यांची धार्मिक म्हणजे छटपूजा वगैरे तुम्ही म्हणालात, धार्मिक एखाद्या गोष्टीला पॉइंट करून की बाबा मी ह्या मोजक्या साड्या घेतो, मी वाटतो आणि मी त्यांना आपलंसं करतो, हे इथे होणं नाही. कारण तुम्हाला सांगते, सत्ताधारी पक्षाकडे सत्ता असल्यामुळे त्या गोष्टी त्यांना करवून घेणं सहज शक्य होतं. जे मी आहे आज ते बोलते. पण जिथे आपण ग्राउंड लेवलला काम करतो, सर शाखेमध्ये येणारे चहा पण इथे शाखेतली लोक स्वतःच्या पैशाने घेतात. आपल्याला कोणता पक्ष पेमेंट करतो का? नाही. सत्ताधारी पक्षात मी म्हणेन ह्या गोष्टीसाठी सपोर्ट असतो, हात असतो, आशीर्वाद असतात, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सहज शक्य आहेत. राहिला विषय भूमिपुत्रांचा, परत आणखी मराठी भाषिक लोकांचा आणि हिंदी भाषिक लोकांचा,
जर आम्ही काम करण्यासाठी उतरतोय तर ते काम माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी वैयक्तिक दर्जाचं नाही राहत, ते आम्ही समाजासाठी करतोय. त्याचा उपभोग घेणार भूमिपुत्रही आहेत, त्याचा उपभोग घेणार मराठी भाषिक आणि तसंच हिंदी भाषिकही घेणार आहेत. त्याच्यामुळे त्यांनी विचार करावा की आपल्याला मिळालेल्या एका साडीतून आपलं काय होणार आहे, की आपल्याला दिलेल्या फक्त वाद्यांमधून वचनांमधून काय होणार आहे, की खरंच आपण एखाद्या अशा व्यक्तीला सपोर्ट करावा की जेणेकरून आम्ही त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकतो. शाखेचा विषय जर तुम्हाला सांगितला, शाखा दररोज सण असो उत्सव असो काही असो 24 तास उघडी असते. माणूस हाक एक बोलतात ना, मला गरजू व्यक्ती मदतीची हाक मारण्यासाठी तिथे येऊ शकतो. तिथे लोक बसलेली असतात, डेफिनेटली ते येतातही आणि गर्दी असतेही, आम्हीही बघतो त्या गोष्टी. परंतु महत्वाचं एक आहे की तुम्हाला इथे समजा आता जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या किंवा नगरपालिकेच्या निवडणुका ज्या लागणार आहेत, परंतु जिल्हा परिषदेसाठी युती झालेली आहे हे तुम्हालाही माहीत आहे आणि जी चर्चा चालू आहे आणि डेफिनेटली ती युती होणार आहे. आणि तो एक इथला स्थानिक जो पक्ष आहे किंवा पालघर जिल्ह्यामध्ये ज्याची पकड आहे बहुजन विकास आघाडी, तो तुमच्याबरोबर युती करणार आहे त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी. परंतु समजा त्यांनी युती नाही केली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, त्यावेळी तुम्हाला काय वाटतं की तुमच्यासमोर काय चॅलेंज आहेत? जसे 2 बलाढ्य पक्ष तुमच्यासमोर आहेत, कारण का भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडी हे 2 बलाढ्य पक्ष तुमच्या समोर असणार आहेत. जोपर्यंत तुम्ही समजा युती केली तर वेगळी गोष्ट आहे, परंतु हे 2 बलाढ्य पक्ष तुमच्या समोर असून काय चॅलेंज वाटतं तुम्हाला? सर चॅलेंज नक्कीच आहे. बघा, स्पर्धा म्हणून घेतलं तर गोष्ट वेगळी आहे, पण जिथे आपल्याला आपण ठाम आहे जे होणार आहे ते सगळ्यांच्या समोर होणार आहे, सगळ्यांच्या मतांनी होणार आहे. आपल्या हातात एवढंच आहे की वाटतं की फक्त मतांच्याच याच्यावरती होतंय जे वातावरण आता चाललंय. महाविकास आघाडीने जी पत्रकार परिषद लास्ट टाइम घेतली आणि ज्या पद्धतीने तुम्ही आंदोलन केलं, तुम्ही सरळ सरळ त्यांच्यावरती काही गोष्टीचे आरोप केले गेले आहेत, फक्त तुम्ही त्या गोष्टीवरती आम्ही आता येणारच आहोत. ती जे आरोप आहेत त्या आरोपामध्ये तुम्हाला काय तथ्य वाटतं? थोडं तरी तसेच तुम्हाला काय वाटतं थोडं तरी? म्हणजे सर मी माझी ह्याबद्दल मत नाही मांडणार, कारण बेसिकली कसं असतं, वरिष्ठ आहेत, त्यांचे अनुभव आहेत आणि त्यांचं दांडगं निरीक्षण आहे. जिथे निरीक्षण आहे त्या गोष्टी वेचल्या गेल्यात तेव्हाच त्या बोलल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये तथ्य आहे या नाही, तुम्हाला तुमचं मत काय वाटतं की वोट चोरी हा विषय त्यांच्यावरती जो आरोप केला गेला की तथ्य आहे? मग जर तथ्य असेल तर मग न्यायव्यवस्थेकडे दाद का नाही मागत? न्यायव्यवस्थेकडे सर प्रत्येक गोष्टीचा पत्रव्यवहार होतो. सेनेमध्ये काम ह्याच प्रकारे चालतं. आता तुम्हाला सांगते मी, विकास झाला, विकासाच्या दृष्टीने आपण सांगितलं रस्त्यांसाठी कंटिन्यू जेव्हा पत्रव्यवहार होतो, आम्ही मागे स्टेटसला पण टाकलं होतं, खूप ग्रुपमध्ये आम्ही मेसेज फॉरवर्ड केले ह्याच की आम्ही काय दाद मागायला जातोय महानगरपालिकेकडे, आम्ही काय दाद मागायला जातोय. तर तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला रिटर्नमध्ये फॉलोअप घेतल्यामुळे ही गोष्ट कळली. त्यांच्याकडून आम्हाला पत्र लेटर आलेलं आहे, ते वाटल्यास मी तुम्हाला देईन, तुम्ही इथे ऍड करू शकता याच्यामध्ये, की तुम्हाला कोणतंही आंदोलन करण्याची गरज नाही. आता आम्ही ही तुमची जी नायगाव पूर्व पट्ट्याची जी रस्त्याची कामं आहेत त्याच्यासाठी आम्ही दखल घेणार आहोत. आम्हाला हा मोजका कालावधी द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला कामं सुरू झालेली दिसतील आणि ती तुम्ही बघू शकता, दिसूनही येत आहेत. म्हणजे हे आमच्या हातात आहे, ते आम्ही करू शकतो. सर पुन्हा तुम्ही बोललात ते वोटिंगच्या रिगार्डिंगही आम्ही तसंच आंदोलनं करण्यात आली नगरपालिकेच्या बाहेर जाऊन, हे करू शकतो आम्ही. त्याच्यामध्ये जर जो सत्ताधारी पक्ष आहे, जर त्यांचेच जर हे न्यायनिवाडे असतील, त्यांच्याच हातात जर सगळी महत्वाचा मुद्दा. आणि जसं तुम्ही आता म्हणालात की मी तुम्हाला म्हणालो की न्यायव्यवस्थेकडे का तुम्ही दाद मागत नाहीये. आता 14 किंवा 13 तारीख किंवा 14 तारीख ही तुम्हाला दिली गेली होती, पक्षाला दिली गेली होती आणि ती आहे कदाचित. त्यावेळी तुम्हाला काय वाटतं जो निर्णय येईल तो तुमच्या बाजूने असेल किंवा चालू झाल्यावरती? अपेक्षा तर हीच आहे की सर आमच्या बाजूने असावा, अशी अपेक्षा आपण करू शकतो. आता त्याच्यासाठी आपल्याला वेट निश्चित करावं लागेल की काय. तुम्हाला असं वाटतं की निर्णय लवकरात लवकर येईल? हा महत्वाचा प्रश्न, मोठा प्रश्न झाला हा. लवकरात लवकर येईल आता आपण अपेक्षेवरच आहे. एखाद्या गोष्टीसाठी आपण दाद मागितल्यानंतर आपल्या हातात काय राहतो?
आपण आपले सोर्स लावले, आम्ही तुम्ही पत्र तुमचे प्रयत्न करताय, म्हणजे एक मग सामान्य नागरिक, एक अशी व्यक्ती किंवा असा एवढा मोठा पक्ष अशा पद्धतीने जर बोलत असेल, किंवा तो आपण म्हणतो की तुमच्या पक्षाचे जे पक्षप्रमुख आहेत त्यांचं वक्तव्य तर असं होतं की 2045 पर्यंत तरी मला न्याय मिळेल, तुम्ही ऐकलं असेल. मग ज्यावेळी अशी जेव्हा येतात वक्तव्य येतात, त्यावेळी सामान्य माणसासमोर एक प्रश्नचिन्ह उभं राहतं. पहिली गोष्ट म्हणजे न्यायव्यवस्था, दुसरी गोष्ट म्हणजे इथले पोलीस प्रशासन, आणि तिसरी गोष्ट म्हणजे मीडिया ज्या पद्धतीने आपले विषय ती लोकांपर्यंत पोहोचवते. मग ह्या तिन्ही गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं? या तिन्ही गोष्टी कधी कधी मीडियावरतीही आरोप होतो की हे एखाद्या पक्षाचा अजेंडा चालवतात अँड ऑल. तर तुम्हाला काय वाटतं, या तीन गोष्टींवरती काय प्रकाश टाकाल तुम्ही? काय वाटतं तुम्हाला? मला हे वाटतं सर, ह्या तिन्ही यंत्रणा ज्या आहेत त्या तितक्याच महत्वाच्या आहेत. प्रत्येक आता एखाद्यावर असा पॉइंट आपण करू शकत नाही जो खरोखरच काय होतं ना सर, असतात ह्या गोष्टी झालेल्या प्रत्येक असतात नाही आहेत. मी याचं उदाहरणही तुम्हाला देऊ शकतो. आहेत आहेत म्हणून ते आरोप होतात. हा, पण ह्याच्यामध्ये काय होतं सर, जो असं करत नाही, जो न्यूट्रल राहून काम करतो, तो ह्याच्यामध्ये भरडला जातो. म्हणजेच तुम्हाला म्हणायचं आहे की बाकीचे लोक त्यालाही ते करून देत नाहीत, नाही देणार. म्हणजे सगळेजण भ्रष्ट आहेत असंच म्हणायचं का? सगळेजण भ्रष्ट असं नाही सर. आता ज्या ह्या तीन आहेत पॉवर आपल्या, त्यांना ते राईट्स आहेत, म्हणजे काय, त्यांना तो अधिकार आहे. तर त्यांनी कुठेतरी ह्या गोष्टीवर स्वतःहून जास्त प्रकाश टाकणं गरजेचं आहे की जर आमचा आवाज पोहोचवण्याचा सोर्स कोण आहे? तुम्ही आहात. माध्यम कोण आहे? तुम्ही आहात. मग त्या माध्यमाला जो दोघांच्या मधला दुवा आहे, त्या दुव्याला त्याची सर खूप जास्त जाणीव, ते तसं आहे, जाणीव आहे, मी जाणीव नाही असं म्हणतोय की जाणीव तर आम्हाला आहे, परंतु जे आरोप केले जातात त्याच्यात तथ्य तुम्हाला वाटतं का? हे महत्वाचं आहे. की असं वाटतं की नाही ते चुकीचं काम करतात, असं जे काम करतात असे स्टेटमेंट जे आहेत, काही जे हे आहेत वृत्तपत्र आहेत त्यांचे संपादक, त्यांची स्टेटमेंट आहेत की नाही की काही मीडिया आहे तो विकला गेला आहे, असं सरळ सरळ म्हटलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे पोलीस प्रशासनही सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम केलं करतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या पक्षाचे पक्षप्रमुखांनी स्टेटमेंट जे केलेलं की मला कधी न्याय मिळेल हेच मला प्रश्नचिन्ह आहे, म्हणजेच न्यायव्यवस्था. मग सामान्य व्यक्तीने काय विचार करावा की न्यायालयापर्यंत जावं की न जावं? म्हणजे असं म्हटलं तर शहाण्याने न्यायालयाची पायरी चढावी की न चढावी ही मन खरी ठरली असं म्हणावं. शहाण्याने, मस्त बोललात, तुमच्या वाक्यामध्येच तुमचं उत्तर आहे. शहाण्याने, शहाणं होऊन फक्त मी म्हणायला शहाणा असं नसावं, त्याची वृत्ती डोळस असावी. ह्याच्यासाठी सत्ताधारी पक्ष सत्ताधारी कधी झाला? जेव्हा ह्या शहाण्यांनीच मतं केली, जेव्हा आपणच आपल्यातला एक उमेदवार, मला ह्याच्यावर विश्वास आहे म्हणून मी ह्याला मतं देतो, मला ह्याच्याकडे न्याय मिळेल, माझ्या म्हणजे तुम्हाला सर्व खापर जे आहे ते बिचारा मतदारावरती फोडायचं आहे, सरळ सरळ असंच आहे. खापर मला फोडायचं नाही. मला हे म्हणायचंय की एखाद्या गोष्टीचा निर्णय घेताना समोरची व्यक्ती त्या गोष्टीसाठी, पहिली गोष्ट म्हणजे एक मत किंवा एखादी व्यक्ती किंवा तुम्ही म्हणाल की एक लोकप्रतिनिधी तुम्हीही आहात, तुम्ही आमच्या समोर आलात, एक आम्ही मतदार आहोत, तुम्ही आमच्या समोर आलात, तुम्ही एवढी चांगली आश्वासनं आम्हाला दिली आणि आम्हाला वाटलं नाही की ही व्यक्ती काहीतरी करेल. एक दिवसाचा राजा, मात्र त्याने तुमचं काम केलं, तुम्हाला मत दिलं, 5 वर्षानंतर तुम्ही बघतही नाहीत त्याच्याकडे, तर अशी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र जो आपला सलग 3 वर्ष भ्रष्टाचाराच्या यादीमध्ये पहिल्या नंबरवरती आहे, पहिल्या क्रमांकावरती आहे. असं जर असेल, हे मी स्वतः म्हणत नसून एक वृत्तपत्राचं कटिंग आहे, आणि त्या पद्धतीने जर असे आरोप महाराष्ट्रावर होत असतील, एवढा करप्ट महाराष्ट्र झालेला असेल, तर मग सामान्य व्यक्तीने जर एका स्त्रीने चुकून फॉर्म भरला असेल लाडकी बहिणीचा आणि तिला 3 महिन्याचे पैसे आले असतील, तर मात्र तुम्ही असे आरोप करणार की हिने चुकीचं केलंय. मग हे कितपत योग्य वाटतं? नाही, ती तसा आरोप करणार असं सर मत नाही. तुम्ही नाही म्हणत, मी सत्ताधाऱ्यांबद्दल बोलतो. सत्ताधारी असं म्हणतात कारण त्यांना जे हवंय ते त्यांना सर साध्य झाले ऑलरेडी. आता तुम्ही म्हणालात मतदान करणाऱ्या एका दिवसापुरती राजा आणि नंतर नाही, काम प्रजाही नाही, प्रजाही नाही, म्हणून काम करून घेणं. तुम्ही इतिहास, मागचं हिस्ट्री बघा, हिस्ट्री चेक करा की कोण खरंच रस्त्यावर आंदोलन करतं आणि कोण एसीच्या रूम मध्ये राहून फक्त आश्वासनं देणं. 2.5 वर्ष तुमची सरकार होती, त्यावेळी त्यांनी आंदोलन केली.
आंदोलनं केली, कारण न्याय मागण्यासाठी. सर, रस्त्यावर कोणतीही इमर्जन्सी असो, कोणाला दाद देणं झालं, रस्त्याची कामं झाली, पाणी नाही, सोयी सुविधा नाहीत, ह्याच्यासाठी भर उन्हात भर पावसात कोणतंही मोसम सीझन न बघता जो उतरतो. आणि पक्षामध्ये असं नाही वयाचं बंधन, अहो वयस्कर व्यक्तीही उतरतो. वयस्कर व्यक्ती म्हटलं जिथे मी, जो दांडगा अनुभवही घेऊन आलेला आहे, माझ्यापेक्षा खूप वयाने मोठे, त्यांनी गिरवलेले धडे जेव्हा आम्ही बघतो तेव्हा हेच आम्हाला दिसतं की पक्ष म्हणून जो फक्त आपले ही पूजा आहे म्हणून आम्ही कार्यरत आहोत, हा उत्सव आहे म्हणून आम्ही कार्यरत आहोत, आणि तेव्हाच आमचे चेहरे आपले बलाढ्य बॅनर बाजी झाली बाकी गोष्टीतून दिसत आहेत. आणि जेव्हा खरंच गरज असते तेव्हाचं काय, तेव्हा आम्ही सगळ्यांच्या मागे, आणि जेव्हा आम्हाला क्रेडिट घ्यायचंय तेव्हा आम्ही सगळ्यांच्या पुढे. असं करणारं कोण आहे ह्याचा आराखडा त्यांनी घेऊन मग योग्य तो निर्णय सगळ्या गोष्टी एवढं तुम्ही 5 मिनिटाबद्दल एवढं डिस्क्राईब केलं, एक मतदार एवढा विचार करावा लागेल करावाच. सर, हेच होतंय. आज तुम्ही म्हणालात ना आपला महाराष्ट्र भ्रष्टाचारात पहिल्या नंबरवर, ही कोणती, आज आपण महाराष्ट्रीयन असून आपण हे बोलणं. तुम्ही असं म्हणताय की मतदाराचं दायित्व आहे की आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि त्यानंतर मात्र त्याने सर नेत्यांचंही आहे, पण आपण नेत्यांमध्ये जेव्हा आपला पक्ष सत्ताधारी असणार तेव्हा आपण त्या गोष्टींचं दायित्व घेणार, तेव्हा आपण जनतेचे रोष पण सहन करणार. पण जिथे आज आम्हाला दुसऱ्यांकडे अपेक्षा करायची आहे, जो सत्तेमध्ये बसलेला आहे, आम्हाला त्यांच्याकडे जाऊन विनवण्या करायच्या आहेत, आम्हाला त्यांच्याकडे जाऊन पत्रव्यवहार करायचे आहेत. बरं, जेव्हा निवडणुकीचा पिरियड येतो तेव्हाच आम्हाला त्याची उत्तरं मिळतात. मग त्यावेळेला ती उत्तरं दिल्यावरती आम्ही काम करून घेतो, पण आम्ही काम केल्याचं क्रेडिट मिरवणारे जे पुढे आहेत, मग हा विचार कोणी करावा? कसं आहे, एक सिंपल गोष्ट आहे की आता जसं तुम्ही म्हणाल, जसं तुम्ही आरोप केला गेलाय की आम्ही ही पत्रव्यवहार केले, या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर ही कामं चालू झाली, तशा पद्धतीने सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार केले, हे आमच्या समोर सुद्धा आहे. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या पक्षाने सुद्धा पत्रव्यवहार केले, ही वस्तुस्थिती आहे, आम्हीही नाकारत नाही. परंतु महत्त्वाचा पार्ट असा आहे की आता जे काम चालू आहे ते ॲटलिस्ट सगळ्यांना हे तरी आहे की बाबा एकदा चालू झालं, आणि चालू न होण्याचं काम आम्ही हेही म्हणू शकतो की महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे 5 वर्ष लोकप्रतिनिधी नाही आहेत, आणि त्यामुळे आवाज उठवणं किंवा आवाज तिथपर्यंत पोहोचवणं हे फक्त आणि फक्त निवेदन देणे एवढंच राहिलेलं आहे. महत्त्वाचा आता हाच तुम्हाला पार्ट आहे की जर तुम्ही उमेदवारी तुम्हाला मिळाली आणि जर तुम्ही इथे भावी नगरसेवक झालात तर मात्र तुम्ही 2 कामं किंवा 3 कामं एक महत्त्वाची आहेत की नायगाव ईस्ट परिसरामध्ये तुम्हाला ती करावी, आणि ती काळाची गरज आहे असं वाटतं. मी मूलभूत 3 म्हणेन. विकासाच्या दृष्टीने एक रस्ता, वाहतुकीचं साधन, दुसरी गोष्ट पाणी पुरवठा. मी म्हणत नाही मुंबईसारखं 24 तास पाणी, पण जेवढं गरजेचं आहे तेवढं. इथे चाळीही आहेत काही. हायवेपासून जर आपण बघितला पट्टा तर त्या प्रत्येक महिला अक्षरशः गांजलेल्या आहेत की कसा काय दिवसाचा भार व्हायचा पाण्याशिवाय. त्यानंतर रुग्ण व्यवस्था म्हणजे जे आपलं हॉस्पिटलचं आहे, आरोग्य वगैरे ते सगळं ते करणं फार गरजेचं आहे. आज इथे एखादा मेजर प्रॉब्लेम झाला, चांगल्या दर्जाचे उपचार घेण्यासाठी आपल्याला वसई गाठ नाही तर बोरिवलीला जातो माणूस, किंवा मधल्या एक मल्टी स्पेशलिस्ट मोठं हॉस्पिटल एक असावं. पण मागची जशी न्यूज आली आहे, ज्या विद्यमान आमदार आहेत त्यांनी हॉस्पिटलचं काम ची सुरुवात केली आहे. जसे मुख्यमंत्र्यांनी ते आदेशही दिलेत आणि ते पत्रकही काढलं की वर्ग केली गेली जागा आणि त्याचं काम चालू होईल. मला वाटतं की महत्त्वाचा एक मुद्दा आणि मोठं हॉस्पिटल कदाचित त्यांच्या कामातून होईल. आणि असं नाही म्हणत आहोत मागील जे सरकारमध्ये होते त्यांनीही तो पाठपुरावा केलेला, परंतु आता ते झालंय. आता महत्त्वाचा पार्ट हाच येतो की आता तुम्ही फक्त ज्या गोष्टी आता तुम्ही ज्या 3 गोष्टी सांगितल्यात ह्या महत्त्वाच्या गोष्टी ठीक आहेत, परंतु आता सगळ्यांची सांगड घालणं आणि सगळ्यांना तुम्ही भेटताय का की उमेदवारीसाठी, किंवा असा जो दावा तुम्ही करताय किंवा असं म्हणताय की मला माझ्या कार्याकडे बघून किंवा जे पण मी या 6 वर्षामध्ये केलंय या सगळ्या गोष्टी बघून मला ती उमेदवारी मिळावी, तर उमेदवारी मिळण्यासाठी तुम्ही काय म्हणाल किंवा काय सांगाल? सर, मिळणं हे आता जे काही पक्षाचे प्रमुख आहेत किंवा त्यांच्याकडून जोही निर्णय होईल तो आम्हाला मान्य करणं आहे आणि तो आम्ही मान्य करणार. मग मी झाली किंवा माझे वडील झाले, शहर प्रमुख आहेत मंगेश नारायण चव्हाण, त्यांचं आमचं काय आहे काम की आमच्या इच्छाच पूर्ण झाल्या तरच आम्ही काम करणार,
हा मुद्दा नाही राहत इथे. असं Okay, असतं महत्वाचं आहे. तर गेली कित्येक कित्येक वर्ष वर्ष जी झाली ते जे तुम्ही नावही असता. कोणाला माहित नव्हतं, बरोबर. तेव्हाही काम चालूच होतं, तेव्हाही शाखेत बसणं होतंच, तेव्हाही छोटेफार महिलांचे जे काही प्रोग्राम्स असतात ते करणं चालू होतंच. त्याच्यामुळे असं नाहीये की हा हट्ट नाहीये, ही एक इच्छा आहे की हा एक एक प्लॅटफॉर्म महत्वाकांक्षी किंवा मिळवण्याचा इच्छा असणं खूप महत्वाकांक्षा. काय हे हा, नाही, इच्छा असणं पण तेच महत्वाचं आहे. आणि एक्झॅक्टली. एखाद्या राजकारणी जीवनामध्ये किंवा सामाजिक जीवनात तुम्ही जेव्हा वावरता त्यावेळी एक इच्छाही असते की एका पोस्टवरती किंवा एक पद आपल्याला मिळावं किंवा एखादं निवडणूक आपण लढावी, सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं आणि वाटलंही पाहिजे. तर तुम्ही ज्या पद्धतीने इथे आलात, वेळ काढून इथे आमच्याशी 20-25 मिनिटं जे डिस्कशन केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. तुमचे खूप खूप आभार. हाक मतदाराची या माध्यमातून तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझी हाक किंवा माझा आवाज जनतेपर्यंत पोहोचवताय आणि त्याबद्दल. तुमची हाक वरिष्ठांपर्यंत पण पोहोचेल. आणि त्यानंतर आम्ही ज्यावेळी तुमचं समजा नाव डिक्लेअर होईल किंवा आम्ही ही शुभेच्छा देतो की झाल्या पाहिजेत म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे त्या झाल्याच्या नंतर तुम्ही पुन्हा याल इथे आणि आपण पुन्हा एकदा डिस्कशन करूया. नक्की नक्कीच थँक्स करूया. अ लॉट.